विराज प्रतिभा कमलेश हजारे इयत्ता तिसरी तुकडी ब। सर्वप्रथम सर्व माता पालक यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सर्व महिलांना असं वाटत असेल की आज माझा वाढदिवसच आहे की काय। सकाळपासून शुभेच्छांचा वर्षावच होतोय। प्रत्येक जण येतोय आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन जातोय। मला असं वाटतं की महिला दिनाचं अगदी बैलपोळ्यासारखं झालं। जसं की शेतकरी बैलपोळ्या दिवशी बैलाला नाव घालतो, झूल चढवतो, त्याला छान छान खायला देतो, त्याचं गुणगान गातो आणि त्याची मिरवणूक काढतो। आणि लगेच कधी म्हणालो मी बैलपोळ्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून त्याला कुळवायला झोपतो आणि राबावून घेतो। असंच काही महिला दिनाच्या बाबतीत घडताना दिसतं। फक्त एकच दिवस तिचं कौतुक करायचं आणि मात्र दुसऱ्या दिवसापासून परत तिच्याकडून कामे करून घ्यायची। असंच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का? खरं तर कर्तृत्ववान स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो। प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्यातलं प्रत्येक क्षण हा दुसऱ्यासाठी जगत असते। असं म्हणतात की पुरुषाचा पगार विचार नाही आणि स्त्रीचं वय विचार नाही, कारण की ती जगते घरादारासाठी, ती जगते आपल्या मुलाबाळासाठी, ती जगते स्वतःच्या नवऱ्यासाठी आणि ती जगते आपल्या प्रत्येक नात्यासाठी। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिच्या हाताला खळ नसतो। अष्टभुजा म्हणून आपण देवीची पूजा करतो। अष्टभुजा ही आपल्या घरातच आहे, पण अष्टभुजा म्हणून आपण एका मातीची मूर्ती आणतो आणि तिची पूजा करतो। पण मात्र घरच्या लक्ष्मीला तर आपण शिवीगाळी करतो, तिचा अपमान करतो। किती लाजिरवाणीची गोष्ट आहे ही। आपण या कोणत्या समाजात जगतोय? ही नेमकी कोणती परंपरा आहे? या 21व्या शतकात महिला सबला झाल्यात का? सरकार महिला सबलीकरणाचं काम करतं, त्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कायदे निर्माण केले जातात आणि दुसरीकडे त्या स्त्रियांवर बलात्कार घडवले जातात। तर अगदी छोट्या स्त्री बाळापासून तर अगदी मोठ्या आजी म्हातारी बाईपर्यंत स्त्रियांना बलात्कारांना सामोरं जावं लागतं। मग कुठून आम्ही म्हणतो की स्त्रिया सुरक्षित आहेत? स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले असेल ते फक्त घराबाहेर आणि कायद्याने हक्क मिळाले असतील, पण स्त्रियांना या पुरुष प्रधान समाजामध्ये घरात स्वातंत्र्य मिळाले आहे का? परवा मी वसंत अंकारे सरांच्या भाषणाला गेलो होतो। ते म्हणाले, ए पोरा आता टुनुक उड्या मारत घरी जायचं आणि तुझ्या आईला एक प्रश्न विचारायचा। आई, जेव्हा तू मला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलंस ग, आणि जेव्हा मी तुझ्या पोटाच्या बाहेर आलो तेव्हा तुला कसं वाटत होतं? इथे बसलेल्या सर्व माता पालकांना याचं उत्तर माहीत असेल। बाळा, मला खूप आनंद झाला, अशी ही माझी माय माऊली जननी। आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा। आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडले? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढले? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? तरीही बाळाला कधी कुणी बोललं की तिचं मन येतं भरून, आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून। आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना। तिचा खडबडा हातात घेऊन एकदा बघा ना। किती हे कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते। आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते। उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी, बाळांनी कधीही गंमत आणली नाही, तरी आई सदा आनंदी। नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा। जग जिंकायचं असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। 4-5 जणांनी केलं।